शासनाच्या वतीने तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी नोंदणीचे आदेश दिले आहेत। येत्या 22 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे, पण तांत्रिक अडचणींमुळे पोर्टलवर नोंदणीच होत नाहीये। त्यामुळे तूर नोंदणी करायची कशी अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते। दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरीला भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण सुद्धा वाढली आहे, त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी। एकीकडे सरकार म्हणतं आम्ही तूर खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत, नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत, दुसरीकडे मात्र विपरीत परिस्थिती आहे। अशाच या संदर्भात बोलण्यासाठी आपण काही शेतकऱ्यांसोबत आहोत। सरकार शेतकऱ्यांच्या खास करून तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतंय का या संदर्भात आपण आपल्यासोबत काही तूर उत्पादक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, यंदा तुरीचं उत्पादन समाधानकारक आहे, मात्र पाहिजे तसा हमी भाव नाहीये आणि नोंदणीही होत नाहीये। नोंदणी आहे, पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी होत नाही आहे। तर नाईलाजाने व्यापाऱ्यांना माल विकावा लागत आहे 64-65 च्या भावाने। तर आमची मागणी आहे की 7.5 ते 8 पर्यंत आमच्या मालाला भाव घ्यायला पाहिजे व्यापाऱ्यांनी। तुमचं जे आहे ते समजा मागच्या वर्षी काय तुरीचा भाव होता आणि यंदा किती कमी भाव मिळतो? मागच्या वर्षी 10 ते 12 हजारपर्यंत तुरीचा भाव होता। मग फारच फरक आहे, 5,000 एवढा फरक नको होता। 7.5 ते 8 हजारपर्यंत तुरीचे भाव द्यायला पाहिला। बरोबर। दादा काय सांगाल, राज्य सरकार एकीकडे म्हणते की आम्ही नोंदणी करण्याचे आदेश दिलेले आहेत, पोर्टल बंद आहे, नोंदणी होत नाही आहे, सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसतंय का? मुळात सरकारला शेतकऱ्यांचा शेतमाल हा खरेदी करायचाच नाही आहे, फक्त नावापुरता नोंदणी करायची, घोषणा करायची आणि तांत्रिक अडचण करून संबंधित जे पोर्टल आहे त्याला बंद करून ठेवायचं। म्हणजे पाणी पुसण्याचा प्रकार नसून हा शेतकऱ्यांचा थट्टा आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे सरकार खूप मारक ठरलेलं आहे। दादा तुम्ही काय सांगाल की असं जर सातत्याने सुरू राहिलं तर तूर उत्पादक शेतकरी जो आहे तो आर्थिक आपण ज्याला म्हणतो संकटात सापडेल, आपली काय नेमकी मागणी असेल? आता तूर डिसेंबरमध्ये शेतकऱ्याची निघते, आता तुमचा फेब्रुवारी आला, 2 महिने शेतकरी सांभाळू शकत नाही, कारण तो आर्थिक अडचणीत राहतो। पुढची पीक टाकणार तर गहू म्हणा हरभरा, तर पैशाच्या अडचणीमुळे तो व्यापाऱ्याकडे जाऊन कमी भावामध्ये माल विकतोय, कारण त्याची आणि दुसरी गोष्ट नोंदणी करायला गेलं तर नोंदणी होत नाही, पोर्टल कायम बंद असतं, तर त्यामुळे शेतकऱ्याला दुसरा काही पर्याय सापडत नाही, तर तो 65-66 जो आज भाव भेटतोय कमी भावात देऊन मोकळा होतो। तीच परिस्थिती कपाशीची शेतकऱ्याची। तर ते शेतकरी की ज्यांनी सांगितलं आपल्याला की सरकार जे आहे ते तूर उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा करते। तूर उत्पादक शेतकऱ्यांचा जर त्यांना माल खरेदी करायचाच होता तो पोर्टल का म्हणून बंद आहे? जर पोर्टल बंद होतं तर सरकारने त्याच्यावर तातडीने कारवाई करून ते पोर्टल का सुरू केलं नाही? जर पोर्टल सुरू होणार नसेल तर शेतकरी हे तूर विकतील कुठे? नाईलाजाने शेतकरी जो आहे ते तूर आपली खाजगी व्यापाऱ्यांना कवडीमोल दरात विकतायत आणि त्याच्यामुळे तूर उत्पादक शेतकरी जो आहे तो अधिकाधिक आर्थिक अडचणीत सापडतोय, असं देखील या शेतकऱ्यांनी आपला भावना व्यक्त केलेल्या आहेत। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।